मनोकामना न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आज काय आहे? आज घटस्थापना आहे, नवरात्री म्हणजे नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि आपण देवीच्या दर्शनाला चाललात। ठीक आहे ताई, हे गोदावरी शाळेच्या मागचा भाग आहे ना? एवढा कचरा इथे महानगरपालिका प्रशासनाने कचरा सुद्धा उचलला नाही। आज एवढा मोठा सण आहे आपला, सगळ्या माता भगिनी इथून जातात। इकडे देवीचं मंदिर आहे जुनं, बरोबर? हां, ठीक आहे। कुठे चालू देवीच्या मंदिर? आज काय कोणता दिवस आहे? नवरात्र पहिला दिवस आहे ना? इकडचं दाखवा एकदा। सगळं असं तिकडचं मंडप दाखवा, देवीचा मंडप दाखवा। आपण इथे लातूरच्या गावभागामध्ये थांबलोय। इथे गोदावरी शाळा आहे, इकडे बाजूला केशवराज मंदिर आहे। तिथे एक नवरात्र उत्सवाची देवीची स्थापना झालेली आहे। आज घटस्थापना झाली आहे, नवरात्री उत्सवाचा पहिला दिवस आहे। आणि लातूरमध्ये आता ह्या ठिकाणी जसा हा कचरा दिसतोय, तसं जवळपास लातूरमध्ये 150 ते 200 ठिकाणी असे कचऱ्याचे स्पॉट आहेत। म्हणजे महानगरपालिका प्रशासन कमीत कमी अशा मोठ्या सणाच्या दिवशी तरी साफसफाई करेल अशी आम्हाला अपेक्षा होती। परंतु आजचा दिवस तर सोडा, वर्षाचे 12 महिने लातूरमध्ये हीच परिस्थिती असते। आज नाविलाजानं करत असतो पालिकेकडे, पण आज पहिल्यांदा नाविलाजानं मी म्हणेल की आयुक्त साहेब आणि संबंधित सर्व अधिकारी, सर्व कर्मचारी, तुम्हाला थोडीशी लाज वाटली पाहिजे, लाज। आज एवढा मोठा सण असताना आम्हा लातूरकरांना तुम्ही कचऱ्यामध्ये टाकले। देवीचा उत्सव असताना साफसफाई सुद्धा तुम्ही लातूरची केलेली नाहीये। आम्हा लातूरकरांकडून तुम्ही मालमत्ता कर घेता, पाणीपट्टी घेता, त्याच्या बदल्यामध्ये आम्हाला तुम्ही ज्या बेसिक सुविधा असतात त्या दिल्या पाहिजेत। साफसफाई आहे, लाईटची व्यवस्था आहे, पाण्याची व्यवस्था आहे। जर एखाद्या व्यक्तीने मालमत्ता कर भरला नाही तर आपण त्याचं दुकान, त्याचं घर सील करता। जर त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही साफसफाई नाही करत तर आम्ही काय केलं पाहिजे? तुमचं ऑफिस सील केलं पाहिजे, आणि तुम्हाला ह्या कचऱ्याची एक माला बनवून तुम्हाला घातली पाहिजे, बिलकुल घालायला पाहिजे। ह्याच्यावरती काय उपाय मी तुम्हाला सांगतो। वारंवार आपण तक्रारी करतो तरी सुद्धा याच्यामध्ये सुधारणा होत नाही। भविष्यामध्ये मी तर म्हणेन की आपण मालमत्ता कर भरणं कमी केलं पाहिजे, बंद केलं पाहिजे, आणि पट्टी भरणं बंद केलं पाहिजे। कारण त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही आम्हाला सुविधा देत नाही तर आमच्याकडनं पैसे कशाला घेता? तुमच्या ज्या पगारी आहेत त्या आमच्याच पैशातून होतात, तरी सुद्धा तुम्ही आम्हाला कचरा, धूळ आणि गैरव्यवस्था ह्याच्याशिवाय काही दिलेलं नाहीये। मी पुन्हा एकदा ह्या माध्यमातून महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना विनंती करतो की तुमच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे। आमचा काही दोष नाहीये, आम्ही सर्व कर भरणा करतो, त्या बदल्यामध्ये तुम्ही आम्हाला स्वच्छता करून दिली पाहिजे ही विनंती करतो। नसेल तर ह्यापुढे मोठं जन आंदोलन उभा करून मालमत्ता कर आणि पाणीपट्टी भरणं आम्ही बंद करून टाकणार।